तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्तीवर, तुमच्या जोडीदारावर जीवापाड प्रेम करताय, पण त्याच वेळी तो जोडीदार तुमच्या नकळत तुमच्याच मृत्यूचा सापळा रचतोय, तेही अशा व्यक्तीसाठी जिच्यावर त्याचे समलिंगी प्रेम आहे. ऐकायला हे एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमाच्या स्क्रिप्टसारखं वाटतंय ना, पण दुर्दैवाने ही कोणती काल्पनिक कथा नाही, तर उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये घडलेली एक धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी सत्य घटना आहे. आजच्या इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात आपण म्हणतो की जग जवळ आले, पण याच जगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात मानवी नाती किती भयानक वळण घेऊ शकतात याचं एक जिवंत उदाहरण आहे. 60,000 रुपयांची सुपारी, एक गुपित मोबाईल आणि 1.5 वर्षांपासून चाललेलं एक असं नातं ज्याचा शेवट रक्ताच्या थारोळ्यात झाला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या केसचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की आधुनिक नात्यांमधील गुंतागुंत आणि गुन्हेगारी मानसिकता आज कोणत्या थराला गेली आहे. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्याचं टीकर गाव. 14 जानेवारीची ती रात्र होती. 45 वर्षांचे राम सुमेर सिंह, जे एक साधे शेतकरी होते, आपल्या मुलाचा म्हणजेच आपल्या नातवाचा वाढदिवस साजरा करत होते. घरात आनंदाचं वातावरण होतं, पण राम सुमेर यांना कल्पनाही नव्हती की हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा वाढदिवस ठरणार आहे. त्याच रात्री ते घराबाहेर पडले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह एका अरहाराच्या शेतात आढळून आला. गळा दोरीने आवळला होता आणि नंतर चाकूने चिरला होता. सुरुवातीला पोलिसांना वाटलं की हा काही जमिनीचा वाद असेल किंवा जुनी रंजिश, पण जेव्हा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा जे समोर आलं त्याने अनुभवी पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. राम सुमेर यांची 35 वर्षांची पत्नी रेणू देवी हिनेच आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी 60,000 रुपयांची सुपारी दिली होती. आणि हे सगळं कशासाठी? तर आपल्या लेस्बियन पार्टनरसोबत म्हणजेच मालती देवीसोबत अडथळ्याशिवाय राहण्यासाठी. मित्रांनो, इथे आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे नातं अचानक निर्माण झालं नव्हतं. रेणू आणि मालती यांचे गेल्या 18 महिन्यांपासून म्हणजेच 1.5 वर्षांपासून समलिंगी संबंध होते. मालती देवी, जिची यापूर्वी 3 लग्न झाली होती, ती राम सुमेर यांच्या शेजारीच राहायची. हळूहळू या दोघींमधील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पण भारतीय ग्रामीण भागात, जिथे आजही समलिंगी संबंधाकडे एक निषिद्ध किंवा आक्षेपार्ह म्हणून पाहिलं जातं, तिथे हे नातं टिकवून ठेवणं सोपं नव्हतं. सुमारे 3 महिन्यांपूर्वी राम सुमेर यांनी आपल्या पत्नीला आणि मालतीला एका आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडलं होतं. एका पतीसाठी हे किती मोठा धक्का असेल याची कल्पना करा. त्यांनी मालतीला आपल्या घरात येण्यास कडक मनाई केली आणि रेणूवरही निर्बंध घातले. त्यांनी तिला मारहाणी केली. इथूनच या हत्येचा पाया रचला गेला. जेव्हा प्रेमाचं रूपांतर वेडात होतं आणि त्या आड कोणीतरी येतं, तेव्हा गुन्हेगारी प्रवृत्ती डोकं वर काढतं. आता तुम्ही विचाराल की जर पतीचा विरोध होता तर या दोघींनी संवाद कसा साधला? मालतीने अतिशय हुशारीने रेणूला एक छोटा कीपॅड मोबाईल फोन विकत घेऊन दिला होता. गुपितपणे तासनतास त्यांच्या चर्चा व्हायची. मालतीने तर आपल्या हातावर रेणू नावाचा टॅटूही गोंधळून घेतला होता. हे नातं इतकं टोकाचं होतं की त्यांना वाटलं की जोपर्यंत राम सुमेर जिवंत आहे तोपर्यंत त्या एकत्र राहू शकणार नाहीत. मग कट रचला गेला. मालतीने तिचा ओळखीचा ई-रिक्षा चालक जितेंद्र गुप्ता उर्फ जिद्दी याच्याशी संपर्क साधला. त्याला 60,000 रुपयांची सुपारी देण्यात आली. रेणूने कष्टाने जमा केलेले 8,000 रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले. प्लॅन ठरला होता. नातवाच्या वाढदिवसाच्या दिवशी जेव्हा सगळीकडे गडबड असेल तेव्हाच हे काम फते करायचं. 14 जानेवारीच्या रात्री जितेंद्र आणि त्याचे साथीदार शेतात दबा धरून बसले होते. राम सुमेर तिथे पोहोचताच आधी दोरीने त्यांचा गळा आवळला गेला, जेणेकरून ते ओरडू शकणार नाहीत, आणि नंतर चाकूने त्यांचा गळा चिरला गेला. पोलिसांनी तेव्हा तपास केला तेव्हा रक्ताने माखलेले कपडे आणि हत्येसाठी वापरलेली लाल रंगाची दोरी जप्त करण्यात आली. आज रेणू, मालती आणि एक सुपारी किल्लर तुरुंगात आहेत, पण मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. मित्रांनो, ही घटना आपल्याला आजच्या समाजाबद्दल खूप काही सांगून जाते. आपण एका अशा काळात जगत आहोत जिथे नैतिकता आणि नात्यांची मूल्य वेगाने बदलत आहेत. समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली असली तरी सामाजिक स्वीकार अजूनही लांब आहे. पण इथे प्रश्न समलिंगी संबंधांचा नाहीये, तर त्यातून निर्माण होणाऱ्या हिंसक मानसिकतेचा आहे. आपल्या जोडीदाराची फसवणूक करणं आणि नंतर स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा जीव घेणं हे कोणत्या प्रकारचं प्रेम आहे? जेव्हा आपण फतेहपूरच्या घटनेसारख्या प्रकरणांबद्दल ऐकतो तेव्हा अनेकदा समलिंगी प्रेम किंवा होमोसेक्शुअलिटी या शब्दांकडे केवळ गुन्हेगारी किंवा वादाच्या दृष्टीने पाहिलं जातं. पण वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हे नेमकं काय आहे हे समजून घेणं आजच्या काळात अत्यंत गरजेचं आहे. समलिंगी प्रेम म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्याच लिंगाच्या व्यक्तीबद्दल शारीरिक, भावनिक किंवा रोमॅन्टिक ओढ वाढते तेव्हा त्याला समलिंगी ओढ म्हणतात.
हे केवळ शारीरिक आकर्षण नसून त्यामध्ये प्रेम, ओढ आणि सहजीवनाची इच्छा या मानवी भावनांचा समावेश असतो. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO आणि जगभरातील मानसशास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केलं आहे की समलिंगी असणे हा कोणताही आजार नाही किंवा ती मानसिक विकृती नाही. ती मानवी लैंगिकतेची एक नैसर्गिक विविधता आहे. आजच्या जगात वैयक्तिक स्वातंत्र्य आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार आहेत. नात्यांमधील संवाद संपत चाललाय आणि त्याची जागा गुपित फोन कॉल्स आणि गुन्हेगारी कट घेत आहेत. 60,000 रुपयात एका माणसाचा जीव घेतला जातो हे ऐकूनच अंगावर काटा येतो. मानवी आयुष्याची किंमत इतकी स्वस्त झाली आहे का? या घटनेतून आपल्याला काही महत्त्वाचे धडे मिळतात. नात्यात जर पारदर्शकता नसेल तर त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात हे आपण पाहिलं. तसेच आजच्या डिजिटल युगात कॉल डिटेल्स आणि सर्व्हिलन्सपासून कोणीही वाचू शकत नाही हे गुन्हेगारांनी लक्षात ठेवायला हवं. पोलिसांनी ज्या वेगाने हा तपास लावला तो खरोखर कौतुकास्पद आहे. पण सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तो म्हणजे आपण एक समाज म्हणून कुठे चाललो आहोत. जिथे प्रेम व्यक्त करण्याऐवजी हत्येचा मार्ग निवडला जातो तिथे शिक्षणाचा आणि प्रगतीचा काय उपयोग? तुम्हाला काय वाटतं? या हत्येला कारणीभूत फक्त ती महिला आणि तिची मैत्रीण आहे की आपला समाजही जबाबदार आहे जो अशा नात्यांना स्वीकारत नाही आणि लोकांना अशा टोकाच्या पावलांकडे ढकलतो? की ही निवळ एक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे जिला प्रेमाचं नाव दिलं गेलंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशा गंभीर विषयांवर सखोल माहिती हवी असेल तर लाईकचं बटन नक्की दाबा. आपल्या थोडक्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.